बेटर दॅन सेटबॅक असं नेहमी म्हटलं जातं, परंतु या ठिकाणी पाहुण्यांचं आगमन या ठिकाणी पाहुण्यांचं आगमन स्पर्धेमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. ज्यांचं कार्य आहे दमदार आणि ज्यांना आपण म्हणतो जनतेच्या मनातील आमदार, 188 पनवेल विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान दमदार कार्य सम्राट आमदार, स्वतःच्या कर्तृत्वातून वक्तृत्वातून नेतृत्वातून ज्यांनी स्वतःच्या नावाचा झेंडा अटके पार रोवलेला आहे आणि पनवेल तालुक्याचा काया पलट ज्यांनी केलेला आहे ते आदरणीय सन्माननीय प्रशांत दादा ठाकूर साहेबांचं आगमन या व्यासपीठावरती होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. प्रशांत दादा ठाकूर साहेबांच्या समवेत आदरणीय सतीश दादा पाटील, दशरथ दादा म्हात्रे, नरेश दादा सोनावणे, एकनाथ दादा कर साहेब आणि एकनाथ पाटील साहेब या सगळ्या पाहुण्यांचं आगमन या स्पर्धेमध्ये मात्र या ठिकाणाहून आपल्याला होताना पाहायला मिळत आहे. या सगळ्या पाहुण्यांचं आपण या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत या ठिकाणाहून मात्र करूया. अर्थातच 188 उरा पनवेल विधानसभा मतदारसंघ, खरं तर ज्यांनी विजयाची हॅट्रिक किंवा आमदारकीची हॅट्रिक नाही मारली, त्यांनी आमदारकीचा चौकार मारलेला आहे. आदरणीय प्रशांत शेठ ठाकूर 4 वेळा तब्बल त्यांना आपण या ठिकाणी निवडून येताना पाहिलं. कारण जनतेसाठी जेव्हा तुम्ही प्रामाणिकपणे कार्य करता, जनतेसाठी जेव्हा तुम्ही आतोनात मेहनत करता, तेव्हा जनता तुमच्या खांद्यावरती विश्वास ठेवते, तुम्हाला प्रत्येक वेळी निवडून देते. आणि प्रशांत दादा ठाकूर साहेबांसोबत तेच आपण पाहिलेलं आहे. तब्बल 4 वेळा 188 पनवेल विधानसभा मतदारसंघाचे आमदार म्हणून त्यांना कार्य करताना आपण पाहतो आणि त्यांचं आगमन या व्यासपीठावरती झालेलं आहे. त्यांचं सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून मात्र असेल. फुलटॉस बॉल होता, ओव्हर द वेस्ट असेल का? पंचांचा नो बॉलचा सिग्नल आलाय. ना दिवाळी ना दसरा हा बोनस कसला, पण 1+1 2 धावा या चेंडूवरती मात्र मिळाल्या जातील. या 2 धावांच्या बरोबरीने स्कोर कार्डमध्ये 17 धावा या ठिकाणी बनवल्या गेलेल्या आहेत. चला, नो ऑब्जेक्शन्स, नो आर्ग्युमेंट्स विथ अंपायर. यू कॅन आस्क बट यू कांट आर्ग्यू. तुम्ही विचारू शकता. ओव्हर द वेस्ट होता, यावेळेस नो बॉलचा सिग्नल आलेला आहे. 1+1 च्या 2 धावा या चेंडूवरती मात्र आपल्याला मिळताना पाहायला मिळतील. 17 या आकड्यावरती टोटल मात्र या ठिकाणी जाऊन पोहोचली आहे. पंचांनी आपलं हेलिकॉप्टर फिरवलं आहे. उघडा डोळे पहा नीट, चेंडू असेल फ्री हिट. फ्रीच्या बॉलवरती आलाय, फलंदाजाने मारलाय लॉफ्टेड हिट, खेळाडू बनलाय सुपर डुपर हिट. षटकार. धन्यवाद डीजे. नक्कीच ज्यांचं कार्य आहे दमदार, ज्यांनी आमदारकीमध्ये लगावलाय चौकार आणि म्हणून त्यांना म्हणतात जनतेच्या मनातील आमदार, ते आदरणीय प्रशांत दादा ठाकूर. पुन्हा एकदा त्यांचं स्वागत या स्पर्धेमध्ये आपण या ठिकाणी येऊन करूया. दमदार षटकार आपण पाहिलेला आहे. यावेळेचा बॉल हवेमध्ये असेल, कॅच इटचा कॉल. क्षेत्ररक्षक चेंडू खाली पकडलाय, झेल. मोठी विकेट, फलंदाजाला परतावं लागेल मघारी. नो डाऊट कॅच आउट. धन्यवाद डीजे. फलंदाज या ठिकाणी बाद होताना पाहायला मिळालाय. सगळ्यांना माहिती आहे की प्रशांत दादा ठाकूर साहेब 188 पनवेल विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत, पण त्याच्या व्यतिरिक्त बरीचशी पदं त्यांच्याकडे आहेत. खरं तर ती माहिती पण मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. खरं तर पनवेल
विधानसभा मतदारसंघाचे आमदार पण MMRDAचे मेंबर म्हणून देखील ते कार्यरत आहेत. पंचायत राज कमिटी महाराष्ट्र राज्याचे मेंबर म्हणून देखील आपण प्रशांत ठाकूर साहेबांना पाहतोय. त्याच्याच बरोबरीने श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पनवेलचे अध्यक्ष म्हणून देखील ते विराजमान आहेत. रायगड डिस्ट्रिक्ट बेसबॉल असोसिएशनचे पण अध्यक्ष प्रशांत ठाकूर आहेत. रायगड डिस्ट्रिक्ट बॅडमिंटन ऑर्गनायझेशनचे पण अध्यक्ष आदरणीय प्रशांत दादा ठाकूर साहेब आहेत. रायगड डिस्ट्रिक्ट हॉकी असोसिएशनचे पण अध्यक्ष आदरणीय प्रशांत दादा ठाकूर साहेब या ठिकाणी आहेत. अखिल भारतीय नाट्य परिषद पनवेलचे पण अध्यक्ष आदरणीय प्रशांत दादा ठाकूर साहेब आहेत. बोर्ड ऑफ एक्झिक्युटिव्ह जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्था पनवेलचे मेंबर पण आदरणीय प्रशांत दादा ठाकूर आहेत. त्याच्याच बरोबरीने शाहू इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेडचे मॅनेजिंग डायरेक्टर पण प्रशांत दादा ठाकूर साहेब आहेत. रोटरी क्लबचे मेंबर पण आहेत. डायरेक्टर ऑफ मल्हार नेटवर्क ही एवढी पदं खरं तर आपल्या दादांकडे आहेत. आदरणीय प्रशांत दादा ठाकूर साहेबांचा विशेष सन्मान आपण या स्पर्धेमध्ये या ठिकाणी केलेला आहे. आणि खरं तर तदनंतर मी प्रशांत दादा ठाकूर साहेबांना विनंती करेन की आपण या ठिकाणी क्रिकेटच्या खेळाप्रती आणि या सगळ्या उपस्थित क्रिकेट क्रीडा रसिकांना आपण मार्गदर्शन या ठिकाणी मात्र करायचं आहे. आई प्रीमियर लीग 2026च्या आज आयोजित केलेल्या या ओव्हरआर्म क्रिकेट सामन्यांच्या निमित्तानं मंचावर उपस्थित असणारे आपले मंडळाचे अध्यक्ष आणि नगरसेवक दशरथ म्हात्रे, इथे माजी जिल्हा परिषद सदस्य आणि ज्यांच्या सौभाग्यवती आता जिल्हा परिषद सदस्य आहेत आपले सहकारी एकनाथ शेठ देशेकर, इथं उपस्थित पनवेल शहराचे भाजपचे अध्यक्ष आणि नगरसेवक सुमित झुंजारराव, मोतीलालजी इथं उपस्थित, सतीश पाटील, रामनाथजी इथं उपस्थित असणारे आमचे या राजेशजी आणि आई मित्रमंडळ, सचिन 11 खांदा कॉलनी क्रिकेट असोसिएशन आणि सगळ्या या सर्व संस्थांच्या पाठीशी सातत्यानं राहणारे आमचे सर्व सहकारी उपस्थित असणारे राजेश भोईर आणि या परिसरातील आपण सर्व सहकारी सरपंच सर्व उपस्थित बंधूंनो, मी सगळ्यात आधी आई प्रीमियर लीग लीगच्या या स्पर्धेला मनपूर्वक शुभेच्छा देतो. या स्पर्धेच्या माध्यमातून रोहित आणि विनायक आणि त्यांचे सर्व सहकार्यांनी मिळून एक चांगल्या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे. खरं तर याच मैदानावरती सातत्यानं आपल्या सर्वांचे सहकारी कैलासवासी संजय भोपी यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक वेगवेगळ्या पद्धतीचे उपक्रम पार पडताना आपण पाहिलेले आहेत. आणि हे सगळे कार्यक्रम पार पडत असताना खांदा कॉलनीतील आपण सर्व सहकारी हे सातत्यानं वेगवेगळ्या वयोगटातल्या लोकांच्यासाठी निरनिराळे उपक्रम सातत्याने आयोजित करत आलेले आहात. मी या निमित्तानं तुमचं सगळ्यांचंच मनपूर्वक अभिनंदन करतो. खरं तर अशा पद्धतीचे कार्यक्रम हे आपल्या सर्वांच्यासाठी ऊर्जा देणारे असतात. इतक्या ऊर्जेनं ही सारी मंडळी या कार्यक्रमाचं आयोजन करतात हे पाहून आपल्यालासुद्धा अशाच पद्धतीच्या वेगवेगळ्या कार्यक्रमाचं आयोजन करावं असं वाटणं आणि त्यातून वेगवेगळ्या लोकांचा सहभाग त्याच्यात होणं हे मला वाटतं की अतिशय महत्त्वाचं आहे. आणि त्या अनुषंगानं रोहित, विनायक आणि त्यांचे सगळे सहकारी मिळून हे जे आयोजन करतात व दरवर्षी करतायत त्याबद्दल रोहित तुमच्या सगळ्या सहकाऱ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. वेगवेगळ्या मार्गानं आपण सगळेच जण भारतीय जनता पार्टीशी किंवा भारतीय जनता पार्टीच्या वेगवेगळ्या उपक्रमांशी देखील जोडले गेलेले आहेत आणि या उपक्रमातून सातत्यानं समाजाला एकत्र आणण्याचा, समाजाला काहीतरी देण्याचा प्रयत्न हा नित्यनेमानं होत असतो. आता याच मैदानावरती 8 मार्चला आपण पाहिलं की महिलांच्यासाठीच्या मॅरेथॉनचं आयोजन, त्याच्या आधी क्रिकेट स्पर्धांचं आयोजन आणि त्याचबरोबरीनं आमदार चषक आणि वेगवेगळ्या स्पर्धा या नित्यनेमानं इथून आयोजित केल्या जातात. आणि त्यामुळे खांदा कॉलनीतल्या प्रत्येक वयोगटातल्या प्रत्येक व्यक्तीला आम्हाला या ठिकाणी या परिसरामधल्या ॲक्टिव्हिटीमध्ये सहभागी करून घेतलं जातं ही भावना त्यांच्या मनामध्ये असते. आणि त्यामुळे अशा पद्धतीनं काम करणाऱ्या समस्त टीमचं मी मनापासून अभिनंदन